नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। आता तुम्हाला मोफत एसटी प्रवास बंद होणार आहे। महिला असेल किंवा 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक असतील तर तुम्हाला हे काम जर तुम्ही नाही केलं तर एसटी मध्ये जो अर्ध्या तिकिटावर तुम्हाला प्रवास दिला जात होता तर तो आता बंद होणार आहे। राज्य सरकारने हा मोठा निर्णय आता घेतला आहे। तर त्यासाठी तुम्हाला दोन महत्त्वाची कामे आता करावी लागणार आहेत। जर तुम्ही ही दोन कामे नाही केली तर तुम्हाला एसटीच्या प्रवासाला फुल तिकीट भरून आता प्रवास करावा लागणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर समजून घ्या की तुम्हाला पुढील 8 दिवसाच्या आतमध्ये कोणती दोन कामे करावी लागणार आहेत। जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल म्हणजेच तुमचं वय 65 वर्षाच्या वरील असेल तर लक्ष देऊन बघा। तसेच लाडक्या बहिणी जर तुम्ही असाल म्हणजेच महिला असाल तर तुमच्यासाठी महिलांसाठी कोणते नियम आता नवीन सरकारने आणले आहेत। एसटीने प्रवास करत असणाऱ्या महिलांना आणि 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आता राज्य सरकारच्या वतीने नवीन नियमावली जाहीर केली आहे। कोणते नवीन नियम लावले आहेत बघा। जर तुम्हाला एसटीने अर्ध्या तिकिटावर महिलांना प्रवास करायचा असेल आणि ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा 65 वर्षावरील अर्ध्या तिकिटावर प्रवास करायचा असेल आणि 75 वर्षावरील मोफत प्रवास पाहिजे असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। कारण आता नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये तुम्हाला दोन कामे करायची आहेत। सर्वांनी लक्ष देऊन बघा। एसटीतून सवलतीवर प्रवास करत असाल तर दोन नियम अर्जंट जाणून घ्यायचे आहेत। राज्य सरकारकडून महिलांना अर्ध तिकीट करण्यात आलं होतं। 50% तिकिटावर महिलांना एसटीतून प्रवास करत दिला जात होता। तर काही ज्येष्ठ नागरिक अर्धे तिकीट घेऊन प्रवास करत होते। तर काही ज्येष्ठ नागरिक म्हणजेच 75 वर्षाच्या वरील जे कोणी नागरिक आहेत ते फुकटमध्ये आता मोफत प्रवास करत होते। तर आता इथून पुढे त्यांना मोफत प्रवास मिळणार नाही, अर्ध्या तिकिटावर प्रवास करायला मिळणार नाही। कारण आता नवीन नियमावली राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे तुम्हाला आता लवकरात लवकर ही दोन कामे लागलीच तुम्हाला पुढील 8 दिवसाच्या आतमध्ये त्वरित करावी लागणार आहेत। जर तुम्ही ही कामे नाही केली तर तुम्हाला मोफत प्रवास मिळणार नाही असं स्पष्टपणे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले। मग आता अर्ध्या तिकिटावर जो काय तुम्हाला प्रवास मिळत होता तो आता बंद केला जाणार आहे। मग कोणते नियम आता राज्य सरकारच्या वतीने लावलेले जाणार आहेत आणि कोणते काम तुम्हाला करावे लागणार आहे। ज्येष्ठ नागरिक असाल तर 65 वर्षाच्या वरील त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। आणि जर तुम्ही महिला असाल, तुम्ही अर्ध्या तिकिटावर प्रवास करत असाल तर तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघायचा आहे। जर तुम्हाला हे नियम नाही समजले आणि दोन कामे पुढील 8 दिवसाच्या आतमध्ये नाही केली तर तुम्हाला जो अर्ध्या तिकिटावर तुम्ही मोफत प्रवास करत होता तर तुम्हाला तो मिळणार नाही। त्यामुळे कोणते नियम आहेत आणि काय काळजी घ्यावी लागणार आहे आणि कोणते काम करायचे आहे सर्वांनी लक्ष देऊन बघा। आता राज्य सरकारकडून दोन कडक नियम एसटीमध्ये प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना लावले आहेत। या नियमाचे उल्लंघन केल्यास पूर्ण तिकीट तुम्हाला आता भरावे लागणार आहे। त्यामुळे ज्येष्ठांसाठी म्हणजेच 65 वर्षावरील नागरिकांसाठी यामध्ये नवे नियम लावण्यात आले आहेत। आणि तुम्ही जर लाडकी बहीण असाल, महिला असाल आणि अर्ध्या तिकिटावर जर तुम्ही एसटीमध्ये प्रवास करत असाल त्यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला नियम आणलेले आहेत। कोणते नियम आहेत आणि हे नियम नाही पाळले आणि ही दोन कामे जर तुम्ही आता त्वरित नाही केली तर तुम्हाला मोफत एसटी प्रवास करता येणार नाही। अर्ध्या तिकिटावर महिलांना एसटी प्रवास करता येणार नाही। त्यामुळे अर्जंटमध्ये तुम्हाला जाणून घ्यायचं आहे। वर्षाची सुरुवात झाली आहे। वर्षाची सुरुवात होताच आता फेब्रुवारीपासून तुम्हाला मोफत प्रवास करता येणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर ही दोन कामे तुम्हाला करायची आहेत। कोणती कामे करायची आहेत सर्वांनी लक्ष देऊन बघा। जर तुम्ही महिला असाल आणि 50% तिकिटावर प्रवास करत असाल, अर्ध्या तिकिटावर जर तुम्ही प्रवास करत असाल, तसेच ज्येष्ठ नागरिक असाल म्हणजेच 65 वर्षावरील नागरिक अर्ध्या तिकिटावर जर तुम्ही प्रवास करत असाल, तसेच 75 वर्षावरील जे कोणी तुम्ही नागरिक व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही मोफत प्रवास करत असाल तर इथून पुढे तुम्हाला या मोफत अर्ध्या तिकिटावर ज्या काही सवलती आहेत एसटीमध्ये त्या मिळणार नाहीत हे तुम्ही लक्षात ठेवा। बघा, आता अनेक महिला काल पण आम्हाला दिसून आल्या की अर्ध्या तिकिटावर ज्या महिला तिकीट घेऊ लागल्या होत्या त्या कंडक्टरशी आता वाद घालू लागल्या होत्या, कंडक्टरशी भांडू लागल्या होत्या। कारण तशा प्रकारचा GR आता 2 दिवसाच्या पाठीमागे राज्य सरकारच्या वतीने जारी करण्यात आला आहे। त्यामुळे जर आता तुम्ही ही दोन कामे नाही केली तर तुम्हाला अर्ध्या तिकिटावर आता तुम्हाला एसटीमध्ये प्रवास करता येणार नाही। तुम्हाला 100% पूर्णच्या पूर्ण
जे काय असेल ते तिकीट तुम्हाला द्यावे लागणार आहे, तरच तुम्हाला एसटी मध्ये प्रवास करता येणार आहे असं स्पष्टपणे आता राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आलंय। त्यामुळे जर तुम्ही 65 वर्षावरील नागरिक असाल किंवा तुम्ही जर महिला असाल, अर्ध तिकिटावर प्रवास आधी केलेला असेल, तर तुम्ही 2 कामे लवकरात लवकर करायची आहेत। कोणती कामे करायची आहेत नक्की बघा। आता 2 दिवस झाले, कालच आम्ही पाहिलं की अनेक तिकीट कंडक्टरशी महिला वाद घालायला लागले आहेत। महिलांमध्ये आता चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। तर काय नवीन नियम आलाय? महिलांना आता वेगळे तिकीट लागणार का? ज्येष्ठांना वेगळे तिकीट लागणार का? सवलती बंद होणार का? काय नवीन नियम आलेत याची संपूर्ण माहिती पुढील 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे बघा, प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला नवनवीन नियमामध्ये बदल होत असतात। तशाच प्रकारे आता महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना, एसटी मध्ये प्रवास करणाऱ्या या नागरिकांना आता नवीन नियम राज्य सरकारच्या वतीने जारी केलेला आहे। या नियमाचे जर तुम्ही पालन नाही केले आणि लगेच तुम्ही या 2 कामे जर नाही केली, तर तुम्हाला इथून पुढे तुम्हाला अर्ध्या तिकिटावर महिलांना प्रवास मिळणार नाही आणि ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा अर्ध्या तिकिटावर मोफत जो काही प्रवास असेल तर तुम्हाला मिळणार नाही। कोणतं काम करायचं आहे बघा, राज्य शासनाकडून आता सर्व महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना नवीन सूचना आल्या आहेत। या नवीन सूचना तुम्हाला आता पाळाव्याच लागणार आहेत आणि तुम्हाला 2 कागदपत्र एसटीच्या जे कोणी मॅनेजर असतील तुम्हाला कुठं द्यायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। 2 कागदपत्र अतिशय महत्त्वाचे आहेत। तुम्हाला जर अर्ध्या तिकिटावर इथून पुढे प्रवास जर पाहिजे असेल, जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल, महिला असाल, जर तुम्हाला अर्ध्या तिकिटावर जर प्रवास करायचा असेल, तरी 2 कागदपत्रे तुम्हाला एका ठिकाणी नेऊन द्यायची आहेत। कोणती कागदपत्र आहेत आणि कोणत्या नियमामध्ये बदल झालाय, सर्व लाडक्या बहिणी आणि ज्येष्ठ नागरिकांनी हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे। त्याशिवाय तुम्हाला ही सवलत जी काय असेल ते अर्ध्या तिकिटावरील समजणार नाही। सवलतीच्या दरात प्रवास करणारे त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील, त्याचबरोबर 75 पेक्षा जास्त सुपर सिनियर असतील किंवा महिला असतील, ज्या अर्ध्या तिकिटावर आता प्रवास करतात, तर त्यांच्यासाठी खूप मोठी सूचना आता सरकारच्या वतीने आलेली आहे। आता तुम्ही लगेच ही 2 कागदपत्रे पुढील 8 दिवसांमध्ये जर नाही जमा केली, हा जर नियम नाही पाळला, तर तुम्हाला कोणतीही सवलत इथून पुढे मिळणार नाही। खास करून ज्या महिला आहेत बघा, 50% सवलतीवर प्रवास करतात, तुम्ही आता कंडक्टरकडे तिकिटाचं जे काय असेल तिकीट मागायला घ्याल, तर आता इथून पुढे जर काम नाही केलं तर तुम्हाला फुल तिकीट द्यावे लागणार आहे। तर कोणती कामे तुम्हाला अर्जंटमध्ये करावी लागणार आहेत? महिलांना कुठलं कागदपत्र लागणार आहे? ज्येष्ठांसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत? बघा, आता राज्य सरकारच्या वतीने तशा प्रकारचा GR सुद्धा काढला आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी आणि महिलांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता जरी 2 कागदपत्रे तुमच्याकडे नसेल, तर तुम्हाला फुल तिकीट आता द्यावे लागेल। महिलांना देखील फुल तिकीट आता भरावं लागू शकतं, ज्येष्ठ नागरिकांना देखील फुल तिकीट द्यावे लागणार आहे। मग आता लक्षात घ्या, राज्य सरकारने मार्च 2023 मध्ये जो अर्थसंकल्प सादर केला होता, त्यामध्ये महिलांना देखील 50% बस मोफत द्यायचा निर्णय घेतला होता। परंतु नुकता 2025 मध्ये बदललेल्या नवीन नियमानुसार आता तुम्हाला 2 नवीन नियम आणि 2 कागदपत्र द्यावे लागणार आहेत, तरच तुम्हाला मोफत एसटी प्रवास किंवा अर्ध्या तिकिटावरचा जो प्रवास पूर्वी होता तर तो तुम्हाला सुरू राहणार आहे। मग आता तुम्ही जी 2 कागदपत्रे द्यायची आहेत ती कोणती असणार आहेत बघा। आता बघा, यामध्ये 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळे नियम आले आहेत आणि ज्या महिला आहेत ज्या अर्ध्या तिकिटावर प्रवास करतात त्यांच्यासाठी वेगळे नियमावली जारी करण्यात आले आहे। यामध्ये आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी पहिल्यांदा नियम वाचूया, त्यानंतर महिलांसाठी कोणते नियम आहेत ते पाहूया। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। 65 वर्षावरील जे कोणी ज्येष्ठ नागरिक असतील त्यांनी लक्ष देऊन आता ऐका। तुमचं वय वर्ष 65 वर्ष जर असेल तर तुमच्यासाठी बघा, लक्ष देऊन बघा, 65 वर्षावरील जे कोणी ज्येष्ठ नागरिक आहेत तर ते आधार कार्डवर खोटं वय वर्ष लावले आहेत, तर ते 50 वर्ष खरं त्यांचं वय आहे, तर त्यांनी खोटी जन्मतारीख आधार कार्डवरती लावून 65 वर्ष असं दाखवून अर्ध्या तिकिटावर मोफत प्रवास करत आहेत। तर सरकारकडून आता कारवाई सुद्धा त्यांच्यावर करण्यात येणार असल्याची मोठी बातमी आता समोर येत आहे। तुमची जन्मतारीख आता व्यवस्थित, तुमचा जन्माचा दाखला जे काय असेल ते तुम्हाला आता पाहिला जाणार आहे।
तरच तुम्हाला अर्ध्या तिकिटावर प्रवास करता येणार आहे। यासाठी कागदपत्र कोणते द्यायचे आहेत बघा, राज्य शासनाने 75 वर्षावरील नागरिकांना तसेच 65 वर्षावरील नागरिकांना, तुम्हाला माहित असेल 65 वर्षावरील नागरिकांना अर्ध तिकीट आणि 75 वर्षावरील नागरिकांना मोफत प्रवास दिला आहे। तसेच लाडक्या बहिणी असतील म्हणजे ज्या महिला असतील तर त्यांना मोफत अर्ध्या तिकिटावर 100 रुपये जर तिकीट असेल तर 50 रुपयावर तुम्हाला प्रवास दिला होता। परंतु यामध्ये काही गैरप्रकार आढळल्याने आता तुम्हाला हा प्रवास करता येणार नाही। यासाठी महिलांकडून आणि ज्येष्ठ नागरिकांकडून कागदपत्र मागवलेत। कोणती कागदपत्र असणार आहेत बघा, सरकारच्या या सवलतीच्या योजनांचा अनेक ठिकाणी आता दुरुपयोग होत असल्याचे सरकारला निदर्शनास आले आहे। काही प्रवासी खोटे कागदपत्र सादर करून एसटीने मोफत किंवा अर्ध्या तिकिटावर प्रवास करत असताना असं आढळून सरकारला आहे। त्यामुळे महाराष्ट्र शासनाने नवीन स्मार्ट कार्ड योजना लॉन्च आता केली आहे। मध्यंतरी योजना बंद केली होती, सुविधा आता पुन्हा चालू करण्यात येणार आहे। त्यामुळे अनेक प्रवासी आता अर्ध्या तिकिटावर जे घेत होते तर ते बंद होणार आहेत। मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा, महिला असेल किंवा ज्येष्ठ नागरिक असेल, तुम्हाला काम काय करायचं आहे बघा, यापुढे ज्या प्रवाशांकडे हे स्मार्ट कार्ड नसेल त्यांना एसटीच्या प्रवास सुविधांचा लाभ मिळणे अवघड होणार आहे। हे कार्ड काढण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत तुम्हाला देण्यात आलेली आहे। त्यामुळे तुम्हाला मोफत प्रवास लाभ घ्यायचा असेल तर हे कार्ड तुम्हाला स्मार्ट कार्ड जे असेल तर ते काढून घ्यायचं आहे। एकदम सोपी गोष्ट आहे, तुम्हाला मोबाईलमधून सुद्धा ही प्रोसेस करून घ्यायचं आहे। आणि बघा सगळ्यात महत्त्वाची सूचना आता लक्षपूर्वक आहे का, खोटी मतदान कार्ड किंवा खोटे आधार कार्ड दाखवून अनेक नागरिक प्रवास करत असल्याचा आढळून आल्याने महाराष्ट्र शासनाने स्मार्ट कार्ड काढण्याचे सर्व नागरिकांना आवाहन केले आहे। जे नागरिक यासाठी पात्र असतील त्यांनी आपले आधार कार्ड लवकरात लवकर चेक करून घ्यायचं आहे आणि स्मार्ट कार्ड काढून घ्यायचं आहे। बघा ज्येष्ठ नागरिकांना 65 वर्षावरील बघा कागदपत्र कोणते लागणार आहेत बघा तुमच्यासाठी। त्यानंतर महिलांना सांगतो, आता ज्येष्ठ नागरिकांना बघा तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र यापैकी कोणती एक ओळखपत्र दाखवल्यास 0 मूल्य वर्गाचे तिकीट देऊन तुम्हाला मोफत प्रवास आता करू शकतात। केंद्राने राज्य शासनाच्या वतीने हा नवीन नियम आता जारी करण्यात आला आहे। आता बघा महिलांसाठी, सर्वांनी महिलांसाठी बघा आता महिलांसाठी आता एसटीमध्ये प्रवास करण्यासाठी वेगळी नियम बनवले आहेत। ते म्हणजे ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी वाहने आहेत, ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये सरकारी नोकरदार आहेत, शासकीय पेन्शन घेत आहेत, अशा महिलांना आता एसटीमध्ये प्रवास करता येणार नाही। लवकरच नवीन जी आर आता काढण्यात येणार आहे, ज्याद्वारे महिलांना आता मोफत एसटी प्रवासातून वगळण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्हाला इथून पुढे तुमचं उत्पन्न चेक केलं जाणार आहे। त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, रेशन कार्ड, ई-केवायसी केलेलं तुमचा उत्पन्नाचा दाखला हे तुम्हाला एसटी महामंडळामध्ये जमा करायचं आहे। तुम्हाला कधी जमा करायचं आहे तर तुम्हाला पुढील 8 दिवसाच्या आत जमा करायचं आहे। तर ही होती नवीन अपडेट। तुम्हाला अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।